सोलापूरमध्ये 2 शाळकरी मुलींच्या मृत्यूनंतर सोलापूर महानगरपालिका ॲक्शन मोडवर आली आहे। सोलापुरातील बाबू जगजीवन झोपडपट्टी येथे मेडिकल कॅम्प सुरू करून स्थानिक नागरिकांच्या आरोग्य तपासण्या सुरू करण्यात आल्या आहेत। सोलापूर महानगरपालिकेकडून 2400 घरातील 11,000हून अधिक नागरिकांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत। 250 पेक्षा जास्त कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात येते। सोलापूर शहराला 4 दिवसात पाणी पुरवठा होत असल्याने स्थानिक नागरिकांकडून उघड्यावर खरतर पाण्याची साठवणूक करण्यात येते। आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सर्वेक्षणात 80 ते 90 घरात डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्यात। मलेरिया विभागाकडून जंतुनाशक औषधांची फवारणी करण्यात येते। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वसीम आतार यांनी। सोलापूर शहरातील असलेल्या बाबू जगजीवनराम झोपडपट्टी या ठिकाणी काही दिवसापूर्वी 2 शाळकरी मुलींचा जो आहे तो मृत्यू झाला होता आणि या मुलीचा मृत्यू जो आहे तो डेंग्यू सदृश आजारामुळे झाल्याचा दावा जो आहे तो पालिकेचे आयुक्त ओंबाशे यांनी केला। त्यानंतर जे आहे ते या परिसरात जे आहे ते डॉक्टरची टीम असेल, स्वच्छता सफाई कामगार असतील यांच्याकडून जे आहे ते या ठिकाणी तपासण्या ज्या आहेत ते सुरू आहेत। या ठिकाणी स्वच्छता मोहीम देखील सुरू आहे। एकीकडे पाहिलं गेलं तर सोलापूर शहरात 4 दिवसाआड पाणी पुरवठा होतो, तर आपण या ठिकाणी पाहू शकता की या झोपडपट्टीमध्ये दररोज पाणी येत नाही, त्यामुळे पाणी भरून ठेवण्यासाठी जे आहे ते या ठिकाणी बॅलर जे आहेत ते या ठिकाणी घरासमोर आपल्याला दिसत आहेत। 4 दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्यामुळे पाण्याची अडचणी जी आहेत ते या भागातील लोकांना निर्माण होतात। या ठिकाणी मुलींचा मृत्यू झाल्यानंतर जे आहे ते सोलापूर महानगरपालिकेकडून विविध जे आहे ते तपासण्या या ठिकाणी करण्यात येत आहेत। 250 पथकं जे आहेत ते या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत, त्यामध्ये डॉक्टरची टीम असेल, नर्सेसची टीम असेल, अशा विविध टीम जे आहेत ते या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेकडून लावण्यात आलेल्या आहेत। आपण ज्या ठिकाणी मुलींचा मृत्यू झाला होता त्या परिसरात आपण जे आहे ते या ठिकाणी आहोत। काय सांगाल, या ठिकाणची काय परिस्थिती आहे पाण्याची नेमकी? पाण्याची तर बघा 6 दिवसांनी कधी 8 दिवसांनी पाणी येते। खरं तर 2च दिवस ते पाणी पिण्यासारखं असतं, तिसऱ्या दिवशी त्यामध्ये वास येत असते, एकदम घाण वास येत असते। तरी आम्ही तसंच पिण्यासाठी वापर करतो, कारण की जारचं पाणी प्रत्येकाला परवडत नसते, तरी पिण्यापुरतं आम्ही आणून घेतो। पण किती दिवस वापरणार ना तेच पाणी? 8-8 दिवस आम्हाला पाणी नसते। आम्ही सकाळी कामाला जातो, सकाळी जे येते ते पाणी भरून जातो, तेच प्यावं लागतं आम्हाला। 2 मुलींचा मृत्यू झाल्यानंतर पालिका प्रशासनाचे कर्मचारी या ठिकाणी आता त्यावेळेसच आले सगळेजण विचारायला। याच्या आधी कोणी पाण्याचं किती वेळा सांगितलं की आम्हाला पाणी पुरत नाही, आम्हाला पाणी येत नाही वेळेवर, तर कोणी लक्षच दिलं नाही। वसीम आतार, लोकशाही न्यूज, सोलापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।